मला खरंच कळत नाही की तुम्ही 1200, 1000, 1500 रुपये देऊन काय नक्की शिकताय? फक्त हे एवढी सोपी फुलं करायला तुम्ही 1200, 1500 रुपये इन्व्हेस्ट करताय. हॅलो, नमस्कार. तर माझ्या समोर हा जो काही पसारा आहे ते बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय काय आहे. तर सध्या ट्रेंडिंग चाललेली पाईप क्लीनरची फुलं हा मी आज टॉपिक घेऊन आली आहे. आता तुम्ही म्हणाल आतापर्यंत ती YouTube शिकवत होती आणि आता मध्येच पाईप क्लीनर कसं? आता चॅनलचं नावच आहे क्रिएटिव्ह पूजा, तर मी तुमच्यासोबत वेगवेगळे विषय घेऊनच येणार आहे. ओके. तर मी कालचा जो YouTubeचा व्हिडिओ टाकला त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलेलं जर तुम्हाला YouTube बद्दल अजून काही हवं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. तर त्या रिलेटेड मला कमेंट्स आल्या नाहीयेत. त्यामुळे म्हटलं मी यावेळी आज YouTubeचा व्हिडिओ नाही टाकत. तर सध्या ट्रेंडिंग चालू असलेला पाईप क्लीनरचा विषय घेते. त्यामुळे मग मी आज तुम्हाला पाईप क्लीनरची फुलं कशी बनवतात ते दाखवणार आहे. आजच मी सगळी फुलं एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार नाहीये. आज मी तुम्हाला फुलांचा हा एक प्रकार आहे तो दाखवणार आहे. त्यानंतर जास्वंदीचं फूल दाखवेन आणि त्यानंतर जर तुम्हाला हवी असतील तर ही बघा ही अशी छोटी-छोटी फुलं छान अशी मी फ्लॉवर पॉटमध्ये तयार केली आहे ती पण दाखवेल. पण हे सगळं शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर तुमच्या कमेंट्स. जर तुम्हाला असे वेगवेगळे प्रकार शिकायचे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणतं फूल शिकायला आवडेल. ओके. तर आज मी तुम्हाला हे फूल दाखवणार आहे. हे मी उलन पासून पण तुम्हाला दाखवलं होतं आणि आता मी हे पाईप क्लीनर पासून कसं करतात ते तुम्हाला दाखवणार आहे. ओके. तर आता ह्यासाठी साहित्य कोणतं लागतं ते पहिलं तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला हे पाईप क्लीनर्स लागतात. आता पाईप क्लीनर्स हे आहेत ना मी मल्टी कलरमध्ये घेतले आहेत. कारण इथे आता मी जिकडे राहते तिकडे पाईप क्लीनर्स पण मिळत नाहीयेत आणि जरी मिळत असतील तरी ते रेट त्यांचे जास्त असतील. त्यामुळे हे मी Meeshoवरून ऑर्डर केले आहेत आणि शिकण्यासाठी आहे ना हे खूप छान असे आहे. आता हे मी पहिलाच ऑर्डर केलेत आणि ह्याच्यावरच मी ट्राय केलंय आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं बनवतात ते. ओके. तर तुम्हाला पण शिकायचं असेल तर तुम्ही Meeshoवरून हे पाईप क्लीनर घेऊ शकता. पण समजा तुम्हाला ऑर्डर्ससाठी आणि पाहिजे असतील तर हे पाईप क्लीनर तुम्ही यूज करू नका. कारण ह्याची आहे ना म्हणजे ह्याची ही जाडी जी आहे ना ही थोडी बारीक आहे. त्यामुळे जे तुम्हाला शॉपमध्ये जाऊन तुम्ही विकत घेतात ना चांगले जाड तसे पाईप क्लीनर घ्या. पण शिकण्यासाठी हे पाईप क्लीनर खरंच खूप छान आहेत. जर ह्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी खाली चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. तर सगळ्यात पहिलं तर पाईप क्लीनर लागणार आहेत. हे मल्टी कलरचे आहेत. तुम्ही वेगवेगळे पॅकेट्स घेऊ शकता जर तुमच्या एरियामध्ये स्वस्त मिळत असतील तर. शिकण्यासाठी हे एक मल्टी कलरचं पॅकेट तुम्ही ऑर्डर करा. स्वस्त मिळतं. ₹90 काहीतरी एक पॅकेट मिळतं. अशी 2 पॅकेटं ही घ्यावी लागतात. तर तुम्हाला लिंक हवी तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. त्यानंतर दुसरी गोष्ट ह्या ज्या स्टिक्स आहेत हे आपण ना उलन फ्लॉवरमध्ये पण यूज केलेल्या ग्रीन स्टिक्स आहेत ज्या फ्लॉवर्ससाठी वापरतात. त्या स्टिक्स ह्या फ्लॉवर्सना पण लागणार आहेत. तर ह्या अशा मी एका स्टिकच्या 2 स्टिक करून घेतल्या आहेत. म्हणजे ह्यात 2 फुलं तयार होतील. तर ह्या स्टिक्स आणि ही टेप जी असते ना ग्रीन कलरची ती डेट असतो त्याला गुंडाळायला अशी बघा हा जो डेट आहे ना ह्याला गुंडाळायला हा जो डेट आहे ना ह्याला गुंडाळायला घ्यायची आहे. आता इथे माझं काय झालं माहितीये मला पाईप क्लीनरचा जो कलर आलाय तो लाईट ग्रीन आलाय आणि माझ्याकडे ही ऑलरेडी पहिल्यापासून टेप होती ती डार्क ग्रीन होती. पण तुम्ही असं करू नका. जर तुम्ही सेल करण्यासाठी आणि घेणार असाल ना तर डार्क ग्रीनच कलर घ्या आणि हा पण डार्क ग्रीनच घ्या. टेपचा कलर आणि पानांचा कलर हा मॅच होऊ दे. ओके. म्हणजे हा खूपच वेगळा वाटतोय ना थोडाफार डिफरन्स ठीक आहे पण एवढा डिफरन्स नकोय आपल्याला. ओके. तर ही मी टेप घेतली आहे क्राफ्ट टेप जी असते ती आणि त्यानंतर आपल्याला एक कैची लागणार आहे म्हणजे एक सीझर लागेल आणि तुम्ही तुमच्याकडे जर गम असेल तर तुम्ही गम यूज करू शकता. पण शक्यतो ग्लू गनचा यूज करा. ग्लू गन तुम्हाला बेस्ट पडते. ओके. तर एवढंच साहित्य आपल्याला पाईप क्लीनरची फुलं बनवण्यासाठी लागणार आहे आणि हे खरंच खूप सोपं आहे. म्हणजे असं मला वाटत नाही की पाईप क्लीनरची फुलं बनवण्यासाठी कुठले वेगळे क्लासेस वगैरे करावे लागतील. तर पाईप क्लीनर तुम्ही YouTubeवर बघून आहे ना इझिली बनवू शकता. ओके. आणि समजा तुम्ही जर बाहेर क्लासेस लावायला गेलात तर ₹1200, ₹1000, ₹1500 अशी त्यांची फी ठेवली आहे. मला खरंच कळत नाही की तुम्ही 1200, 1000, ₹1500 देऊन काय नक्की शिकताय? फक्त हे एवढी सोपी फुलं करायला तुम्ही ₹1200, ₹1500 इन्व्हेस्ट करताय. तर मग मी तुम्हाला आता एकदम सोप्या पद्धतीने दाखवते पाईप क्लीनरची फुलं कशी करायची आणि त्यात तुम्ही स्वतःच्या आयडियाज पण ॲड करू शकता. YouTubeवर बऱ्याच आयडिया तुम्हाला इथे मिळतात. ओके. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक विनंती करते, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी वेगवेगळं रोज काही ना काही नवीन टॉपिक्स तुमच्या समोर घेऊन येत असते. या आधीचे माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर मी इकडे क्रोशेचे पण फ्लॉवर्स दाखवलेले आहेत तुम्हाला आणि आता हे पाईप क्लीनरचे फ्लॉवर्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर असं नवीन काही शिकायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. ओके.
तर आता मी जास्त वेळ घेत नाही तुमचा, सुरुवात करूया चला. तर सगळ्यात पहिला मी इथे ब्ल्यू कलरचे पाईप क्लीनर घेणार आहे. आता हे फुल बनवण्यासाठी मी इथे ब्ल्यू कलर घेतलाय. तर एका पाकळीसाठी ना आपल्याला 2 पाईप क्लीनर यूज करावे लागतात. तर मग ते कसे करायचे ते सांगते. सगळ्यात पहिला हा एक पाईप क्लीनर आहे ना, ह्याचे 2 तुकडे करायचे. हे बघा, हा असा फोल्ड करायचा, मधोमध बरोबर ह्याचे 2 तुकडे करून घ्यायचे. केले? आता पुन्हा हा असा फोल्ड करायचा आणि हे बघा, हे असे 2 पीस तयार करून ठेवायचे. मी एक पाकळी दाखवते तुम्हाला. त्यानंतर हे दोन्ही पीस आहेत ना, हे बरोबर असे हे बघा एकमेकांच्या असे बरोबर बाजूला ठेवायचे. आणि हा जो पाईप क्लीनर आहे हा कापायचा नाहीये आपल्याला. ओके, हा असाच फक्त फोल्ड करून घ्यायचा. आणि हा पाईप क्लीनर जो आहे ना, हा असा ह्या दोघांच्या मध्ये घालायचा. हे बघा, हा असा ह्या दोन्ही पाईपच्या मध्ये, म्हणजे हा 2 जे आपण तुकडे केलेत ना पाईप क्लीनरचे त्याच्यामध्ये घालायचा. आणि हे बरोबर असे पकडायचे इथे घट्ट. आणि हा जो पाईप क्लीनर आहे ना, हा असा ट्विस्ट करायचा. बघा, 1 आणि 2 केला की आता हा, हे बघा, हे केल्यानंतर हे ते मध्ये 4 आले असे, मध्ये तुमचे 4 येतील. नीट करून घ्यायचे हे पण असे. हे मधले 4 आहेत. आणि हा जो एक आहे ना ह्या साईडचा, तो ह्या साईडने टर्न करून घ्यायचा. आणि या साईडचा आहे तो या साईडने टर्न करून घ्यायचा. म्हणजे ही तुमची पाकळी झाली. आता ह्या पाकळीला शेप द्यायचा आहे ना तुम्हाला, तर पुढे जर तुम्हाला असं टोक हवं असेल तर थोडंसं इथे असं दाबायचं त्रिकोणी आणि असं टोक करायचं. आता हे सगळे पाईप क्लीनर असे हातात पकडायचे, नीट करून घ्यायचे. असे एकाच्या बाजूला एक असे येतील, असं करून घ्यायचे. आधीच आहे ना, बांधायच्या आधीच नीट असा शेप तयार करून घ्या त्याचा. आणि हे असे एकत्र घेऊन इथे पकडायचं. हे बघा, असं इथे पकडल्यानंतर थोडासा अंगठा वर पकडायचा. आणि हा जो एक मोठा पाईप क्लीनर आहे ना, तो फक्त ह्या सगळ्यांना असा राऊंड मध्ये फिरवायचा. ओके, तर ही आपली अशी एक पाकळी तयार झाली. ही बघा. ओके, एवढं सोपं आहे पाकळी तयार करणं. मी अजून एक पाकळी तुम्हाला दाखवते. हे पाईप क्लीनर आहे. हा एक पाईप क्लीनर घ्यायचा. एका पाकळीला 2 पाईप क्लीनर लागतात. हा पुन्हा सांगते, एकाचे 2 तुकडे करायचे, फोल्ड करायचे दोन्ही. 1 2. त्यानंतर हा कट नाही करायचा. एक पाईप क्लीनर अख्खा ठेवायचा आणि एक कट करायचा. आणि हे 2 आहेत ना, हे असे आतमध्ये घालायचे याच्या. हे बघा, बरोबर मधोमध घालायचे. हे असे पकडायचे इथे, मधोमधच यायला पाहिजे इथे हे. आणि नंतर इथे असे ट्विस्ट करायचं. 1 2 ट्विस्ट केल्यानंतर हा असा, हे बघा, हे दोन्ही एक या साईडला आणि एक या साईडला घ्यायचं. ह्या पाकळ्या अशा चांगल्या नीट एकमेकांच्या बाजूला यायला पाहिजे. अशा एकमेकांच्या बाजूला पाकळ्या आल्यानंतर हे असं अंगठ्याने एकत्र पकडायचंय. सेट करून घ्या तुम्ही पाकळ्या एकदाच एकमेकांच्या बाजूला. त्यानंतर अंगठ्याने पकडून ही जी मोठी आहे ना स्टिक, ही फक्त हे शेवटला इथे गुंडाळून घ्यायची. आता ही पाकळी तुम्ही तुम्हाला हवा तसा हा नंतर शेप देऊ शकता. बघा, असं फुलांना. आता मी इथे ह्याला टोक असं दिलंय ना, ह्याला पण मी थोडस असं त्रिकोणी शेप देते. थोडीशी ब्रॉड करू शकता. आता हे एकदमच पातळ आहेत ना माझे पाईप क्लीनर, त्यामुळे हे अशा ब्रॉड होत नाहीयेत पाकळ्या, थोड्या अशा छोट्या अरुंद होत आहेत. हा, जर तुम्ही ब्रॉड चांगल्यातले पाईप क्लीनर घेतलात ना, तर तुमचे अजून चांगले होतील. तर ह्या 2 पाकळ्या मी तुम्हाला करून दाखवल्या आहेत. आणि आता जर मी सगळ्याच पाकळ्या करून दाखवल्या तर व्हिडिओ लॉंग होईल ना, मग त्यामुळे मी आधीच पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत. तर अशा मी इथे ना पाकळ्या आधीच करून ठेवलेल्या आहेत. टोटल आपल्याला 6 पाकळ्या लागतील. आता कशा जोडायच्या ते मी तुम्हाला दाखवते. तर मग ह्या पाकळ्या जोडण्यासाठी आपल्याला ग्लू गनची गरज लागेल इकडे. आता ह्या सगळ्या पाकळ्यांना ना एकसारखा असा शेप देऊन घ्या. ह्या टोटल 6 पाकळ्या घेतल्या आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलंय तसं. थोडेसे असं कर्व करायचंय बघा. ओके,
मग सगळ्यात पहिलं 3 पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. 3 पाकळ्या घ्यायच्या आणि इथे हे बघा असं गम लावायचं, म्हणजे असं ग्लू गननी थोडंसं स्टिक करायचं. त्यानंतर ह्याच्या बाजूलाच अशी एक पाकळी अशी लावायची. हा, इथे मी 2 पाकळ्या जोडून घेतल्या आणि आता सांगता सांगता मी पटकन विसरली. हे आतमध्ये जे पोलन लावतात ना, त्याच्याऐवजी मी ना इथे पाईप क्लीनरचाच यूज केला. असे छोटे छोटे पाईप क्लीनर कट करून घेतले आणि त्याचे हे बघा हे असे फोल्ड करून घेतले. जास्वंदीच्या फुलाला मी तुम्हाला एक नवीन आयडिया दाखवेन कोणती तरी. ह्यात मी तुम्हाला हे दाखवते असं. ओके, आणि मी पहिला ना हे तीनही एकमेकांना ना चिकटवून घेते इथे. तीनही मी एकमेकांना असे चिकटवून घेते. आणि आता ह्या 2 पाकळ्या जसं मी जोडल्या आहेत ना, तर ह्या 2 पाकळ्यांच्या इथे बरोबर मधोमध हे लावून घेऊया, म्हणजे तिसरी पाकळी ह्याच्यावर आपण लावू शकतो. हे असे 2 पाकळ्यांच्या मध्ये लावले. आता ह्यालाच ग्लू लावून ह्याला तिसरी पाकळी आपण जोडून घेऊ. बघा अशा मी तीनही पाकळ्या इथे जोडून घेतल्या आहेत. 3 पाकळ्या अशा घट्ट जोडून घ्यायच्या. त्यानंतर ह्या थोड्या नीट अशा सेट करून घ्या. आता ह्या 2 पाकळ्या आहेत ना, ह्याच्यामध्ये ग्लू लावायचा. 2 पाकळ्यांच्या मधोमध असा ग्लू लावायचा. आणि ही पाकळी ह्या 2 पाकळ्यांच्या बरोबर इथे मधोमध लावायची. ओके, आता ह्या 2 पाकळ्यांच्या मधोमध पुढची पाकळी लावायची. पाकळ्या एकदम असं घट्ट करून घ्यायच्या. समजा कुठे असं वाकडी वगैरे लागली असेल पाकळी, तर ते आताच लगेच नीट करून घ्या. आकार द्या चांगला असा, आणि ह्याला पण थोडंसं असं लांब करून घ्या. ओके, तर हे आपलं फूल रेडी आहे. समजा असं जर समजा गॅप दिसत असेल तर आपण ऍडजस्ट करायचं. इझिली ऍडजस्ट होतं, काहीच करावं लागत नाही. तर हे असं फुल रेडी आहे. आता ह्याचा डेट कसा लावायचा ना ते तुम्हाला दाखवते. पण डेट लावण्याच्या आधी हे जे एक्स्ट्रा आहेत ना, हे थोडे कट करून घ्या. हा, एक्स्ट्रा आहेत ते कट करून घ्या. त्यानंतर हे थोडं असं ओपन करून घ्यायचं आपल्याला, आणि मधोमध इथे ग्लू टाकायचे आपल्याला. ओपन करून मधोमध ग्लू घालायचा. आतमध्ये ही स्टिक घालायची आणि बंद करून घ्यायचं. ओके, आता हे सुकून देऊया, आणि तोपर्यंत मी तुम्हाला ह्याचं पान कसं करायचं ना ते दाखवते. पान करण्यासाठी 2 पाईप क्लीनर घ्यायचे आहेत. कट कुठेच करायचं नाहीये, फक्त फोल्ड करायचे दोन्ही पाईप क्लीनर. हा बघा, हा असा फोल्ड करायचा, हा एक फोल्ड करायचा. हे असे 2 पाईप क्लीनर फोल्ड केल्यानंतर हे पाईप क्लीनर असे एकमेकांमध्ये असे घालायचे. घातले की त्यानंतर फक्त एक ट्विस्ट असा घ्यायचा, आणि या साईडला
या साईडचा हा पाईप या साईडला. ओके, आणि हे असे चारही एकत्र आणायचे. हे बघा, हे असे चारही एकत्र आणायचे. जसं आपण पाकळीला फोल्ड केलेलं ना, तसं ह्यालाच फोल्ड करायचंय. पण हे पहिला नीट सेट करून घ्या. चारही एकत्र आणले की त्यानंतर असा एक पाईप क्लीनर घेऊन ट्विस्ट कर. तर हे आपलं पान रेडी झालेलं आहे. मी हे दोन आहेत ते दोघांना असं ट्विस्ट करून घेते आणि हे दोन असे खाली ठेवते एकमेकांना ट्विस्ट करून. ओके, तर हे आपलं पान रेडी झालेलं आहे. बघा, तुम्ही हवा तो शेप देऊ शकतात त्याला. जास्त ट्विस्ट करायचं नसतं, जास्त ट्विस्ट करू नका, तसंच ठेवा. तर आता आपण ह्याला पान जोडून घेऊया. पान जोडण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला ही टेप यूज करावी लागणार. ह्याला आतमध्ये ग्ल्यू नसतो, त्यामुळे सगळ्यात पहिला इथे मी थोडासा ग्ल्यू लावून घेते. स्टार्टिंगला आणि एंडिंगला फक्त ग्ल्यू लावावा लागतो आपल्याला. हे बघा, ह्याला मी असा ग्ल्यू लावून घेणार इथे. ग्ल्यू लावून झाल्यानंतर लगेचच ही टेप जी आहे ही फिरवायची आपल्याला. हे इथे बरोबर ठेवायची जिकडे आपण ग्ल्यू लावला तिथे. आणि हे बघा, हे असं असं गच्च धरून फक्त ट्विस्ट करत जायचं खाली खाली. आणि थोड्या अंतरावर आल्यावर इथे आपण जे पान केलं आहे ते इथे लावायचं. आता जसं तुम्हाला सांगितलं, मला इथे डार्क ग्रीन कलरचं पान मिळालं नाहीये, त्यामुळे मी इथे लाईट ग्रीन तुम्हाला शिकवण्यासाठी वापरते. पण तुम्ही शक्यतो डार्क ग्रीन कलरची टेप असेल ना, तर डार्क ग्रीनच पान तुम्ही यूज करा. हा, हे शेवटपर्यंत असं गुंडाळत यायचं. आता इथे टेपला आहे ना ग्ल्यू नाहीये, त्यामुळे इथे असंच गुंडाळून सोडू नका. खाली थोडासा ग्ल्यू लावून घ्या आणि त्यानंतर इथे फिनिश करा. हे बघा, म्हणजे ही सुटण्याची भीती नंतर तुम्हाला नसणार. तर अशा पद्धतीने हे आपलं पाईप क्लीनरचं फूल तयार आहे. इथे मी पिंक कलरचं फूल बनवलंय आणि थोडासा ना मी ह्याला ब्लशर लावलाय इथे, म्हणजे थोडासा लुक येण्यासाठी, डबल कलर दिसण्यासाठी थोडासा इथे आतमध्ये मी ब्लशर यूज केलाय. पण आता ह्याला मी ब्लशर यूज करू शकत नाही, कारण आता समजा हे जर मी लाईट ब्ल्यू घेतलं असतं तर मी ह्याला डार्क ब्ल्यू कलरचा इथे मी कुठला तरी कलर लावू शकले असते. पण डार्क ब्ल्यू कलरला कुठलाच असा कलर दिसणार नाही इथे, कारण ह्यात लाईट पण शेड आहे. पण ह्यात मी असं डबल शेड केलंय, हे तुम्ही बघू शकता. तर अशी ही पाईप क्लीनरची फुलं तयार आहेत. तुम्हाला 2 पानं लावायची असेल तर तुम्ही अजून एक पान करून ह्याच्या खाली किंवा थोडंसं वरती अजून एक पान लावू शकता. ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला पाईप क्लीनर मध्ये कोणकोणते पॅटर्न शिकायला आवडतील फुलांचे ते पण मला कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि हो, जाता जाता शेवटचं एक सांगते की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्वंदीचं फुल कसं करणार आहे ते दाखवणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मला पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं. ओके, बाय बाय.